वेळ देणारी माणसं सांभाळून ठेवा. एकदा हरवली तर गुगलसुद्धा नंतर ही माणसं शोधणार नाही. नवं मिळालं की जुनं अडगळीत पडतं, पण नव्यानं ऐनवेळी दगा दिला की जुन्याची किंमत कळते. मग ती वस्तू असो किंवा माणसं. तुम्ही 100 गोष्टी लोकांसाठी चांगल्या करा आणि एकच गोष्ट चुकीची करा, लोक तेच धरून बसणार. आम्ही मुलं आहोत, आमचा स्वभाव नाही तर आमचा पगार बघितला जातो. तुम्ही जर कोणाची मदत करताय ना तर माणुसकी म्हणून करा. नशीब देवानं तुम्हाला देणाऱ्यांमध्ये बनवलंय, घेणाऱ्यांमध्ये नाही. समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला. आपलं कोण नसतं हे स्वतः आपल्यानेच शिकवलंय. तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे, नक्कीच तुझ्यात काहीतरी खास आहे. रडू आलं तरी रड, पण लढ तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी. माणसानं कितीही स्वतःला कामात गुंतवून घेतलं तरी ज्याच्यावर त्यानं प्रेम केलंय त्याच्या आठवणीपासून तो कधीही सुटू शकत नाही. माणसानं एवढं पण सोपं नसावं की कुणीही त्याला वाचावं. वाचून झालं म्हणून मग रद्दीत टाकून द्यावं. जी स्त्री एकेकाळी साधा ओरखडा आला तरी सगळ्या घरात गोंधळ घालत असे, ती आता माहिती नाही कितीतरी दुःख आपल्या मनात लपवून हसत फिरत असते. आयुष्यातील सर्वात सुंदर दागिना म्हणजे आपल्या नवऱ्यानं दिलेलं स्वातंत्र्य. तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी. वयाच्या एका पायरीवर आपल्याला तेच आवडू लागतं जे आपल्याला मिळेल, कारण अगोदर न मिळणाऱ्या गोष्टींवर जीव ओवाळून टाकलेला असतो. एक स्त्री आपला जीव देऊ शकते, पण ती तिच्या प्रियकराशिवाय इतर कुणालाही तिच्या शरीराला स्पर्श करू देत नाही. सर्वस्व देऊनही जेव्हा परकेपणा मिळतो तेव्हा मनाला झालेली जखम केव्हाच भरत नाही. अवाजवी अपेक्षांच्या वादळात नात्याचं जहाज भरकटू द्यायचं नसेल तर खंबीरतेचे नांगर टाकावेच लागतात. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते, याचा गरीब आणि श्रीमंतीशी काहीही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो. दुसऱ्याचं अनुकरण करणं सोपं आहे, पण स्वतःचं वेगळंपण जपणं यशस्वी माणसाची खूण आहे. फक्त पद आहे म्हणून कधी कोणाला इज्जत देऊ नका, कारण गाढवाला जंगलाचा राजा घोषित केल्यानं तो राजा होत नसतो, तर जंगलाची शान जाते. खोटं बोलणं फक्त क्षणांचं समाधान देतं, पण विश्वास मात्र कायमचा हरवतो. नात्यांची खरी ताकद विश्वासात असते. तो गमावला की सगळं संपतं. सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर वणवण फिरत असतो, पण दमल्यावरच त्याला जाणीव होतोय की समाधानातच सुख होतं. जीवनात स्वतःची तुलना कधीच इतरांसोबत करू नका, कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा असतो. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीच्या समस्याही वेगळ्या असतात. तुलना करायची असेल ना तर तुमच्या कालच्या आणि आजच्या दिवसासोबत करा. ते तुम्हाला नक्कीच पुढं नेईल आणि यशस्वी बनवेल.